नमस्कार मित्रांनो. आज मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात सकाळी सुरुवातीला थोडी घसरण पाहायला मिळाली. पण त्यानंतर बाजाराने जोरदार कमबॅक केला आणि दिवसाच्या खालच्या पातळीवरून सेन्सेक्स तब्बल 600 अंकांनी उसळला. तर निफ्टी 25,700 च्या वर स्थिरावला. सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदार थोडे सावध होते. सेन्सेक्स जवळपास 290 अंकांनी घसरला होता, तर निफ्टी 112 अंकांनी खाली आला होता. पण जसा-जसा दिवस पुढे गेला, तशी बाजाराची दिशा बदलली आणि खरेदीचा जोर वाढला. चला तर मग पाहूया शेअर बाजारात ही मोठी तेजी का आली? त्यामागची 4 मुख्य कारणं. पहिलं कारण आहे आय-टी शेअरमध्ये जोरदार खरेदी. गेल्या काही दिवसाच्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी आय-टी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. विशेषतः इन्फोसिस, एक आंतरराष्ट्रीय एआय कंपनीसोबत भागीदारी जाहीर केल्यामुळे आय-टी सेक्टरमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं. यामुळे आय-टी शेअरमध्ये तेजी दिसून आली आणि संपूर्ण बाजाराला आधार मिळाला. दुसरं कारण आहे इंडियन विक्समध्ये घट. इंडिया विक्समध्ये बाजारातील भीतीचं मोजमाप आज हा निर्देशांक 2% अधिक घसरून 13 च्या आसपास आला. याचा अर्थ गुंतवणूकदारांची भीती कमी झाली आहे आणि ते पुन्हा जोखीम घ्यायला तयार झाले आहे. यामुळे बाजारात खरेदी वाढली. तिसरं कारण आहे रुपयाची किंचित मजबुती. आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत थोडा मजबूत झाला. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे रुपयाचा आधार मिळून मजबूत रुपया म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो, जो शेअर बाजारासाठी सकारात्मक संकेत असतो. चौथं कारण आहे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेड क्रूड तेलाची किंमत $68 आसपास घसरली. भारत मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आयात करतो. त्यामुळे तेल स्वस्त झालं की महागाई कमी राहते आणि अर्थव्यवस्थेला फायदा होतो. याचा थेट सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येतो. मित्रांनो, या 4 कारणामुळे आज शेअर बाजाराने सकाळच्या घसरणीतून जबरदस्त रिकव्हरी केली आणि गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. पुढील काही दिवसात बाजाराची दिशा आय-टी सेक्टर, जागतिक संकेत आणि कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून राहणार आहे. जर तुम्हाला दररोज असे सोपी, थेट आणि अचूक शेअर बाजाराचे अपडेट मराठी हवी असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.